मुंबई पुणे महामार्गावर सोमाटणे टोल नाक्याजवळ पहाटे अक्षरशः फिल्मी थरार पाहायला मिळाला। सेलेरो कार चोरी करून पळणाऱ्या चोरट्यांची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकाने संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला। पोलिसांचा पिच्छा पुरवल्याचं लक्षात येताच आरोपींनी टोल नाक्याजवळ थेट पोलिसांवर गोळीबार केला। अचानक झालेल्या हल्ल्यानंतरही पोलिसांनी विलक्षण शांतता, शिताफी आणि धाडस दाखवत प्रतिकार करत तिन्ही सराईत गुन्हेगारांना जेरबंद केलं। अटक केलेल्यांमध्ये एक आरोपी मध्य प्रदेशचा तर दोघे हडपसर परिसरातील शिकलकार आहेत। त्यांच्या ताब्यातून 2 पिस्तूल, 7 जिवंत कारतूस आणि घरफोडीत चोरलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। तिघांवर विविध गंभीर गुन्ह्यांचे गुन्हे असून शस्त्रसज्ज गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मागच्या काही दिवसांपासून आमच्याकडे काही घरफोडीच्या घटना घडल्या होत्या। त्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सरांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यात समांतर तपास करण्याबाबत गुन्हे शाखेला आदेशित केलं होतं। त्याप्रमाणे आमच्या गुन्हे शाखेचे युनिट 2 PI अरविंद पवार साहेब, आमचे ACP विशाल हिरे यांची संपूर्ण टीम याचा तपास करत होती। या तपासादरम्यान आम्हाला एक संशयित गाडी जी या गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे त्याची माहिती मिळाली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या टीमने काल रात्री पकडण्यासाठी त्यांना ट्रॅप लावला आणि त्याच्यामध्ये आज पहाटे 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान हे सोमाटणे टोल नाका या जुन्या मुंबई हायवेवरती या टीमने तो ट्रॅप सक्सेसफुली करून त्याच्यामध्ये ह्या 3 आरोपी, ती गाडी आणि त्याच्यामध्ये काही चोरीचा मुद्देमाल हा सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। ही कारवाई करताना त्यातील जे आरोपी आहेत त्यांच्याकडे 2 पिस्टल जप्त करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये एक जो आरोपी आहे त्यांनी पथकावरती गोळीबार केला आणि त्यामध्ये आमचे जे टीमचे मेंबर आहेत राठोड म्हणून हवलदार, तर त्यांनी खूप धाडसाने त्याचा हात पकडून आमच्या अधिकाऱ्यांच्या दिशेने जाणारा फायर रोखला आणि त्याच्यातनं जो राऊंड फायर झाला तो गाडीच्या छतामधून बाहेर गेला। तर या संपूर्ण टीमने उत्कृष्ट कामगिरी करून हे 3ही आरोपी अटक केलेले आहेत। हे जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये जे सनी सिंग दुधानी आहे त्याच्यावरती मागचे दरोडा, घरफोडी, वाहन चोरी, रॉबरी या प्रकारचे आणि एकूण 70 गुन्हे दाखल आहेत। दुसरा जो आरोपी आहे जलसिंग दुधानी त्याच्यावरती देखील 50 गुन्हे दाखल आहेत आणि हे सर्व जे आहेत ते मोक्यामधनं जेल रिलीज झालेले आहेत। तर अशा 3 आरोपींना पकडण्यामध्ये आमच्या गुन्हे शाखे युनिट 2ला मोठ्या प्रमाणात यश मिळालंय।